ज्यांचा महागाई भत्ता वाढला असं वाटतं की अपेक्षा भंग करते. तुटका फुटका महागाई भत्ता आहे पण गाईच्या दरम्यानी म्हणजे हे पुरेसं नाही आहे. बरोबर. आणि भाजीपाला जे एवढा मागलेला आहे. उदय भट साहेब बऱ्यापैकी मोर्चे करतात. भरपूर संख्या होती. ह्या उदय भट साहेब हे एकमेव असं नेतृत्व आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली जेव्हा लोक जातात एकत्र येतात त्यावेळी नक्कीच शासनापर्यंत हा प्रभावीपणे पोहोचलेला असतो आवाज. या विषयात पुढाकार घेऊन संबंधित अधिकाऱ्यांची चर्चा केल्याचे सांगितले जाते. आता पुढे काय होईल निर्णय हवा आहे, पण या पगारवाढीबाबत थोडं गांभीर्याने बघावं आणि लवकरात लवकर सुरक्षा जवानांच्या पगारवाढ करावी. जेवढ्या संघटना आहेत त्यांनी आपले मतभेद बाजूला ठेवा आणि तुम्ही सगळ्यांनी एकत्र या, कारण त्यांच्यावर आपण विश्वासच ठेवू. प्रत्येक सुरक्षा जवान हा मुंबईच्या पगारवाढीवर अवलंबून बसलेला आहे. गांभीर्याने लक्षात घेऊन तो लवकर लोकशाहीच्या मार्गाने एकत्र येऊन जर निर्णय घेतला, लोकशाही आणि शांततेच्या मार्गाने एकत्र आलं पाहिजे. आपल्या ज्या काही संघटना आहेत त्यांना सोबत घेतलं पाहिजे. पगारवाढीबाबत सगळ्यांचे डोळे लागून बसलेले एवढाच भावनिक सुद्धा असणार आहे. त्यामुळे अर्थातच हा माझा सगळ्या सुरक्षा जवानांसाठीचा भावनिक प्रश्न तुमच्यासाठी सहानुभूतीपूर्वक आपल्याला पगारवाढ बरोबर मिळून वाढती महागाई आणि कुटुंबाच्या गरजा लक्षात घेता सहानुभूतीपूर्वक सरकारने पगार वाढवला पाहिजे. ना काम करत नाहीत, फक्त श्रेय घेण्यासाठी पुढे येत असतात. त्या अन्यायाला जर वाचा फोडायची असेल तर आपल्याला संघटना असणं महत्वाचं आहे. कुठेतरी हा निर्णय होऊ शकतो. सर काय सांगाल? नमस्कार मित्रांनो, मी परसू सुके पीपल परसू या यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण परत एकदा महाराष्ट्र राज्य सुरक्षा मंडळाच्या आपल्या जवानांच्या पगारवाढीबाबत हा व्हिडिओ बनवत आहे. हा मला वाटतं गेल्या हप्त्यात एक व्हिडिओ आणला होता. आता महागाई भत्ता वाढलेला आहे परंतु अद्याप पगारवाढ झालेली नाही. 15 तारीख दिलेली आहे, आज 15 ऑगस्ट आहे आणि आज पगारवाढची जी अपेक्षा आहे आपल्या लोकांना, म्हणजे आज आपल्याला समजणार आहे की पगार किती वाढणार आहे, पण तो खरंच वाढणार आहे का त्याबाबतचा हा व्हिडिओ असणार आहे माझा. तर मित्रांनो, व्हिडिओ खूप आपल्या मंडळातील आपल्या सुरक्षा जवानांसाठी खूप इंटरेस्टेड असणार आहे. मी काही प्रश्न तयार केलेले आहेत. ते प्रश्न माझ्यासोबत एक आमचे सुरक्षा जवान आहेत सचिन म्हणून, त्यांच्याबरोबर ते प्रश्नांची देवाणघेवाण करायची आहे. म्हणजे मला त्यांच्यासोबत एक इंटरव्ह्यू करायची आहे, त्यांच्याशी संवाद साधायचा आहे आणि मी संवाद साधताना त्यांना काही प्रश्न विचारणार आहेत, त्याचे उत्तर मी त्यांच्याकडून घेणार आहे. माझे जे प्रश्न असणार आहेत ते मंडळातील सुरक्षा जवानांच्या बाबतीतले प्रश्न असणार आहेत. आपल्या मंडळातले जे सुरक्षा जवान आहेत ज्यांचा महागाई भत्ता वाढला पण अद्याप पगार वाढ नाही, ह्याबाबत आपल्या सुरक्षा रक्षकामध्ये जो संभ्रम निर्माण झालेला आहे, संभ्रम तयार झालेला आहे. जे आमचे जवान आहेत ते कोणकोणत्या अपेक्षा करत आहेत परंतु सरकार आणि आपलं मंडळ मात्र काही वेळेला असं वाटतं की अपेक्षा भंग करते. त्याच्यातूनच मी काही स्क्रिप्ट लिहिले आहेत, त्याच्यातून प्रश्न तयार केलेत आणि त्या प्रश्नांची उत्तरे मी आमचे सुरक्षा जवान आहेत आमच्यासोबत सचिन घबाडे म्हणून यांच्याकडून घेणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार. तर पहिलं आपण त्यांच्याकडून त्यांची माहिती घेऊ. सर, मी वेगवेगळ्या लोकांचे इंटरव्ह्यू घेत असतो आपल्या मंडळातल्या. सध्या मी आपल्या मंडळातल्या लोकांचे इंटरव्ह्यू घेण्याचा प्रयत्न करतो, कारण कसं आहे, आपल्या मंडळातले तरुण जे आपले जवान आहेत ते खूप मेहनत करतात, खूप काबड कष्ट करतात, पण त्यांचा मेहनतीचं फळ कुठेतरी सरकार आणि मंडळ आपल्याला देताना दिसत नाही. आज 5 वर्ष होऊन गेली तरी आपले पगार वाढ झालेली नाही, ते आपल्याला पाहायला मिळते. महागाई भत्ता वाढला तो मग तुटका फुटका महागाई भत्ता आहे, पण पगार वाढ नाही. कारण पगार वाढ मला वाटतं होणं खूप गरजेचं आहे. कारण आज ज्या पद्धतीने महागाई वाढलेली आहे, ज्या पद्धतीने शाळांच्या फी वाढलेल्या आहेत, म्हणजे सगळ्या गोष्टी जर बघायला गेलं तर आपला सुरक्षा जवान त्यामध्ये घर चालू शकत नाही. बरोबर आहे ना? बरोबर आहे. तर त्या उद्देशाने मी काही प्रश्न तयार केले जे तुमच्याबरोबर आपण जर एकमेकाबरोबर संवाद साधताना ते प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे. तर तुम्ही तयार आहात का? हो, आम्ही तयार आहे. तर काय म्हणजे तुमचं इंट्रोडक्शन द्या. नमस्कार, मी सुरक्षा रक्षक सचिन गवाडे. तर सरांनी इंट्रोडक्शन दिलेलं आहे. सर आता ड्युटीवर आहेत आणि मी त्यांना येऊन भेटलेलो आहे आणि मी कुठला बाहेरचा व्यक्ती नाही आहे. मी सुद्धा त्यांचा सिक्युरिटी ऑफिसर आहे, सुरक्षा अधिकारी आहे. आणि मला वाटतं की आमचे जे मंडळातले आमचे सुरक्षा जवान आहेत सामान्य सुरक्षा जवान आहेत, त्याच्यामुळे त्यांच्यातले घरातले प्रश्न जर पगार न वाढल्यामुळे 5 वर्ष झालं पगार वाढ नाही. बाकी डिपार्टमेंट जे सरकारी डिपार्टमेंट आहेत त्यांचे पगार तर वाढत आहेत, पण आमचे पगार वाढताना मात्र सरकारला का त्यांचा किस्सा रिकामा दिसतोय ते समजत नाही. त्यांचा किस्सा रिकामा होतोय की मालकांचा रिकामा होतोय, अद्याप ह्या गोष्टीची म्हणजे काहीच समजलं नाही आम्हाला. आणि त्याच्या उद्देशाने मी इथे आलेलो आहे.
यापूर्वी मी आपले सुरक्षा जवान पाटील सर यांचे इंटरव्ह्यू घेतोय. ते आता काही मोठमोठ्या लोकांचे पण घ्यायचे आहेत. आता हे आमचे दुसरे मेंबर्स आहेत इंटरव्ह्यूसाठी आणि ते तयार सुद्धा आहेत. तर सर सुरू करूया प्रश्नांना. प्रश्न हे महागाई भत्त्यावरूनच असणार आहेत सर. ठीक आहे सर. आज ऑफिस बंद आहे त्याच्यामुळे एसी चालू नाही होतं, गरम व्हायला खूप. आपल्या लोकांना पण समजलं पाहिजे आपले जवान कशा पद्धतीने एसी हवा पाणी काय नसताना सुद्धा इथं ड्युट्या करत असतात. तर पहिला प्रश्न आहे, महागाई भत्त्यामध्ये झालेली वाढ तुम्हाला कशी वाटते? वाढ झाली ही चांगली बाब आहे, पण आजच्या महागाईच्या तुलनेत हा भत्ता सुरक्षा जवानांसाठी पुरेसा आहे का? आता जो वाढीव झालेला आहे तो महागाईच्या दरम्यानी म्हणजे ह्या पुरेसं नाही आहे आपल्याला. बरोबर. आपल्याला मुलांचं शिक्षण येतं, आपल्याला घरखर्च येतो बरोबर. आणि भाजीपाला जे एवढा महागलेला आहे की भरपूर प्रमाणात महागलेला आहे. त्याच्यामुळे हा जो महागाई भत्ता वाढलेला आहे, तुटपुंजा महागाई भत्ता वाढलेला आहे तो आपल्याला पुरेसा नाही आहे ऍक्च्युअली. बरोबर. आपल्याला बरोबर पगारवाढीची म्हणजे जास्त अपेक्षा आहे. बरोबर. सरकारकडून जेवढं काय होतं होईल तेवढं आपल्याला बरोबर पगारवाढीसाठी. बरोबर. आता तर मित्रांनो आपला दैनंदिन खर्च वाढलेला आहे, आपल्या मुलाबाळांचा खर्च वाढलेला आहे आणि दैनंदिन खर्चामुळे हा जो महागाई भत्ता तुटपुंजा महागाई भत्ता वाढलेला आहे तो आपल्या सुरक्षा जवानांच्या साध्याच्या काहीच कामाचा नाही म्हटलं तरी चालेल. बरोबर. कारण या तुटपुंजा महागाई भत्त्याने जाता जाता असेच लोकांचे 500 रुपये संपतात आणि इथं 240 रुपये महागाई भत्ता वाढतो. याला मला वाटतं काहीच अर्थ नाही. आम्हाला मूळ म्हणजे पगार वाढ हवी. आता नेक्स्ट प्रश्नाकडे येऊ. सरांनी चांगलं उत्तर दिलेलं आहे. प्रश्न क्रमांक 2, महागाई भत्ता वाढल्यानंतर आता सर्व सुरक्षा जवानांचे लक्ष पगारवाढीकडे आहे. सध्याच्या पगारामध्ये घर खर्च आणि इतर जबाबदाऱ्या सांभाळणे कितपत शक्य आहे? तसं बघायला गेलं तर ह्या पगारामध्ये घरखर्च, मुलांचं शिक्षण किंवा इतर गोष्टी हे सांभाळणं शक्य नाही आहे. ॲक्च्युली पगारवाढी झालीच पाहिजे ॲक्च्युली. आणि त्या दरम्यान ह्या पगारवाढीत म्हटलं तर आपल्याला शिक्षण मुलांचं आलं, त्यांचं डोनेशन, शिक्षण फी सगळं हे आपल्याला करावं लागतं. त्यामुळे आपल्या या पगारमध्ये आपल्याला तटपुंजा पगारामध्ये काही होणं शक्य नसतं आता हे ॲक्च्युली. बरोबर. एकदम बरोबर. म्हणजे कसं आहे मित्रांनो, आपले जे सुरक्षा जवान आहेत दिवस रात्र मेहनत करतात, दिवस रात्र ड्युट्या करतात, रात्रीच्या जागरण करून ड्युट्या करतात. अशा टायमाला त्यांना सन्मानाने जगता यावं ह्यासाठी पगार वाढावी आहे. तर ह्या पगारामध्ये त्यांना सन्मानाने जगता येत नाही. आता तुम्हाला गेल्या वेळेसारखं सांगतो, सन्मान म्हणजे फक्त सन्मान नव्हे, तर सन्मान म्हणजे बाबा त्या व्यक्तीला त्या पगारातून त्याचा घर खर्च, त्यांच्या दैनंदिन खर्च आला, त्यांच्या मुलाबाळांचा शाळा आली, त्यांच्या आई वडिलांचा. आता हेही लोक 40शी पास झालेले आहेत, म्हणजे आई वडील अर्थातच म्हातारे झालेले आहेत. त्यांना सांभाळणे सर्व खर्च बघायला गेला तर तो पुरत नाही. त्याच्यामुळे त्यांना सन्मानाने जगता यावा एवढा तरी पगार सरकारकडून अपेक्षा आहे आपल्याला. बरोबर ना? बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 3 कडे येऊ. सरांनी चांगली उत्तर देत आहेत. प्रश्न क्रमांक 3, पगार वाढीसाठी महाराष्ट्र सुरक्षा रक्षक आघाडीच्या वतीने कॉम्रेड उदय भट साहेब यांच्या नेतृत्वाखाली अनेक मोर्चे काढण्यात आले. या आंदोलनाला सुरक्षा जवानांचा मोठा प्रतिसाद मिळाला. तुम्ही ह्या आंदोलनाकडे कसे पाहता? तसं बघायला गेलं तर उदय भट साहेबांनी जो मोर्चा काढलेला आहे आपल्या सुरक्षा रक्षकांच्या एकजुटीसाठी मोर्चा काढलेला आहे. बरोबर. त्याच्यामुळं सुरक्षा रक्षकांनी जेवढी एकजूट होईल तेवढी बरोबर सरकारकडे आवाज पोहोचू शकतो. जेवढी सरकारपर्यंत आवाज पोहोचू शकतो सुरक्षा रक्षकांचा. या गोष्टीतून याच्यातून सुरक्षा रक्षकांचा मोर्चा जवळजवळ सरांच्या ज्या सांगण्यावरून जवळजवळ जास्त लोक आपली सुरक्षा रक्षक जमा होतील आणि अजून आली पाहिजे आणि आणखी आली पाहिजेत. त्या पद्धतीने जर जास्त लोक आले तर सरकारपर्यंत आपल्या आवाज पोहोचू शकतो. बरोबर आहे मित्रांनो. कसं आहे, सुरक्षा जवानांच्या हक्कासाठी हा मोर्चा होता जो उदय भट साहेबांनी काढला होता. आणि जर आपण अशी एकजूट दाखवली तर या एकजुटीचा प्रभाव काय होतो? हा जो आपला एकजुटीचा प्रभाव आहे हा सरकारपर्यंत पोहोचतो, शासनापर्यंत पोहोचतो. म्हणजे आपला जो आवाज आहे जर आपण एकत्र राहिलो तो प्रभावीपणे कुणाच्या ना कुणाच्या माध्यमातून सरकारपर्यंत पोहोचतो, मंडळापर्यंत पोहोचतो. आणि उदय भट साहेब हे एकमेव असं नेतृत्व आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली जेव्हा लोक जातात एकत्र येतात त्यावेळी नक्कीच शासनापर्यंत हा प्रभावीपणे पोहोचलेला असतो आवाज. बरोबर ना? प्रश्न क्रमांक 4, रोहित पवार साहेबांनी या विषयात पुढाकार घेऊन संबंधित अधिकाऱ्यांची चर्चा केल्याचे सांगितले जाते.
त्यानंतर पगारवाढ लवकर होईल असे आश्वासन सुद्धा मिळाले. तुम्हाला काय वाटते आता पुढे काय होईल? चर्चा केल्याचे सांगितले जाते. त्यानंतर पगारवाढ लवकर होईल असे आश्वासन मिळाले. तुम्हाला काय वाटते आता पुढे काय झाले पाहिजे? तसं बघितलं तर रोहित पवार साहेबांनी जे आश्वासन दिलेले आहे ते ओके, योग्य आहे. आणि कुणीतरी पुढाकार घेतला पाहिजे. जसा रोहित पवार साहेबांनी जे पुढाकार घेतला तसा पुढाकार जर सर्वांनी घेतला बरोबर, तर पगारवाढीपर्यंत जाणे शक्य आहे. मतलब बरोबर, सरकारपर्यंत जाणे शक्य आहे. आणि सरकारने जे सुरक्षा रक्षणासाठी जे पगारवाढीचं जे रोहित पवार साहेबांनी जे आश्वासन दिले बरोबर, ते योग्य बरोबर. आश्वासनापेक्षा निर्णय योग्य आहे. निर्णय आपल्याला योग्य आहे. प्रत्येक सुरक्षा जवानांना आता निर्णय हवा आहे. हा, आपल्याला हे सुरक्षा रक्षकांना निर्णय हवा आहे पगारवाढीचा किती काय आहे. बरोबर. म्हणजे तुमच्या बोलण्याचा, सरांच्या बोलण्याचा अर्थ असा आहे की पगारवाढीचं जे आश्वासन आहे आता आश्वासन नको आहे. आश्वासनापेक्षा आता निर्णय हवा आहे. प्रत्येक सुरक्षा जवानाला आता निर्णय हवा आहे. आणि संबंधित खात्याने, संबंधित विभागाने या आपल्या या पगारवाढीबाबत थोडं गांभीर्याने बघावं आणि लवकरात लवकर सुरक्षा जवानांच्या पगारवाढ करावी अशी प्रत्येक सुरक्षा जवानांची अपेक्षा आहे. राईट. बरोबर. प्रश्न क्रमांक 5 येऊ आता. सर, संजय दादा पाटील, पत्रकार सतीश राठोड साहेब तसे इतर काही व्यक्ती आपल्या आणि काही संघटना पगारवाढीसाठी प्रयत्न करत आहेत. तुम्हाला वाटते का की सर्व सुरक्षा जवान आणि सर्व संघटनांनी एकत्र येण्याची गरज आहे? सध्याच्या काळात म्हटलं तर आता संजय दादा पाटील आणि सतीश राठोड साहेब आणि इतर संघटनांनी जरी एकत्र आले नक्कीच आपल्याला पगारवाढ, भरघोस पगारवाढ होईल. बरोबर, अशी अपेक्षा आहे मलाच काय, आपल्या सुरक्षा रक्षकांना सर्वांना अपेक्षा आहे. या सगळ्यांनी जर एकत्र येऊन, जर संघटनांनी एकत्र येऊन जर चर्चा केली तर नक्कीच आपल्याला पगारवाढ भरघोस होईल. बरोबर. नक्कीच सरांनी चांगल्यापैकी उत्तर दिलेलं आहे. आणि नक्कीच गरज आहे सगळ्यांनी आपापले मतभेद विसरून एकत्र संघटनेने सर्व संघटनेने एकत्र आलं पाहिजे. कारण हा कोणाचा एकीचा प्रश्न नाही किंवा खाजगी प्रश्न नाही. हा आमच्या हजारो सुरक्षा जवानांचा प्रश्न आहे, त्यांच्या पगारवाढीचा प्रश्न आहे. त्याच्यामुळे माझं सुद्धा निवेदन असणाऱ्या पर्सनली निवेदन करतो की जेवढ्या संघटना आहेत त्यांनी आपले मतभेद बाजूला ठेवा आणि तुम्ही सगळ्यांनी एकत्र या. कारण तुमच्या एकत्र येण्याने आमचा पगारवाढ नक्कीच होईल आणि भविष्यात आम्हाला बऱ्याच गोष्टी ज्या भेटायच्या आहेत तुमच्या एकत्र येण्याने त्या मिळू शकतात. सहकार्य भेटेल तुमचं. बरोबर का नाही? आणि तुम्ही जर एकत्र आलात तर आमचा सुद्धा नेहमी तुम्हाला पाठिंबाच असेल. तर 6व्या प्रश्नाकडे येऊ. टोटल 8 क्वेश्चन आहेत माझ्याकडे. आणि आता 6वा प्रश्न आता येतोय. अश्विनीताई सोनवणे यांनी मंत्रालयात जाऊन पगारवाढीसाठी पत्रव्यवहार केला असून 15 तारखेच्या आत पगारवाढीचा निर्णय होईल असे आश्वासन मिळाल्याचे सांगितले जाते. तुम्हाला खरंच विश्वास आहे की 15 तारखेपर्यंत निर्णय होईल का? कारण आजच 15 तारीख आहे. हो, मग त्याचवर आज निर्णय होईल का? तुम्हाला काय वाटतं? आता अश्विनीताईंनी जे 15 तारखेपर्यंत आपल्याला आश्वासन दिलेले आहे पगारवाढीची, म्हणजे सरकारकडून होईल. पण आज तर काय, आज 15 ऑगस्ट असल्या कारणाने आपलं सरकार तर आज बंदच आहे आज. त्याच्यामुळं आणि 1-2 दिवस वाट बघून पगारवाढीची जी अश्विनीताईंनी नक्कीच आपल्याला सहकार्य जे केलेले आहे अश्विनीताईंनी, त्यांच्यावर आपण विश्वासच ठेवू आणि पगारवाढीसाठी अनेक 2 दिवस वाट बघू आपण मंत्रालयाकडून. नक्कीच प्रत्येक सुरक्षा जवानांना हीच अपेक्षा आहे की ज्या पद्धतीने अश्विनीताईंनी सांगितलं आहे की 15 तारखेपर्यंत आपल्याला पगारवाढीचा जो काही निर्णय आहे तो सरकारकडून समजला जाईल, शासनाकडून अधिकृतपणे समजला जाईल. आज 15 तारीख आहे, त्याच्यामुळे आजचा दिवस सोडून आपण उद्यापर्यंत वाट बघू की खरंच शासनाकडून अधिकृत निर्णय होतो का. कारण प्रत्येक महाराष्ट्रातील प्रत्येक सुरक्षा जवान हा मुंबईच्या पगारवाढीवर अवलंबून बसलेला आहे की मुंबईची पगारवाढ किती होणार आहे. त्याच्यामुळे हा अधिकृत निर्णय मला वाटतं सरकारने गांभीर्याने लक्षात घेऊन तो लवकरात लवकर निर्णय घ्यावा आणि सर्व सुरक्षा जवानांना एक प्रकारे येणाऱ्या दिवाळीच्या अगोदर एक दिवाळी गिफ्ट द्यावी आणि सहकार्य करावे अशी अपेक्षा आहे. बरोबर ना? प्रश्न क्रमांक 7वर येऊ. समजा सर, प्रश्न क्रमांक 7 काय बघा. समजा 15 तारखेपर्यंत पगारवाढीचा निर्णय झाला नाही तर तुमच्या मते सुरक्षा जवानांनी पुढे काय भूमिका घ्यायला हवी? 15 तारखेपर्यंत जर आजच 15 तारीख आहे तर आज तर काय होणार नाही. इथून पुढचे जर 1-2 दिवस सुरक्षा रक्षकांनी सगळ्यांनी एकजुटीने येऊन एकत्र येऊन लोकशाहीच्या मार्गाने एकत्र येऊन जर निर्णय घेतला
आणि संघटनांनी एकत्र येऊन जर निर्णय घेतला पुढचं काय काय करायचं आहे आपल्याला, बरोबर आंदोलन कुठल्या पद्धतीने करायचं आहे पगारवाढीसाठी, बरोबर तर आपल्याला ते करता येईल. बरोबर सगळ्यांनी एकत्र येऊन आपल्या बरोबर. सुरक्षा जवानांनी वगैरे एकत्र येऊन बरोबर संघटनांनी एकत्र येऊन आंदोलन करणे गरजेचे आहे ऍक्च्युली या पगारवाढीसाठी. आपण ते सगळ्यांनी येऊन एकत्र एकजुटीने निर्णय घेऊ बरोबर. आपण म्हणजे लोकशाहीच्या लोकशाहीच्या मार्गाने. आता तर सर्वप्रथम सर्वांनी शांततेच्या आणि लोकशाहीच्या मार्गांचा वापर करून आपण एकत्र आलं पाहिजे. सर्व सुरक्षा जवानांनी एकत्र, जर पगारवाढ नाही झाली तर सर्व जवानांनी लोकशाही आणि शांततेच्या मार्गाने एकत्र आलं पाहिजे. आपल्या ज्या काही संघटना आहेत त्यांना सोबत घेतलं पाहिजे, त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे आणि ह्या चर्चा दरम्यान सर्वांनी मिळून एक निर्णय घेऊन मग पुढची दिशा ठरवली पाहिजे की बाबा आंदोलन जर करू किंवा मोर्चे जर काढू तर ते कोणत्या पद्धती असतील, परंतु जे काही मोर्चे आंदोलन असेल ते आपण शांततेच्या मार्गानेच करायला हवे. कारण आपली लोकशाही आहे आणि आपण लोकशाहीच्या मार्गानेच गेलं पाहिजे असं मला वाटतं. बरोबर आहे, बरोबर ना. बरोबर. शेवटचा प्रश्न आहे सरांना विचारायचा, अंतिम प्रश्न आहे आणि हा अंतिम प्रश्न भावनिक प्रश्न सुद्धा आहे. म्हणजे आपले जे सुरक्षा जवान आहेत त्यांच्या पगारवाढीचा हा निर्णय आहे. पगारवाढीबाबत सगळ्यांचे डोळे लागून बसलेले आहेत. त्याच्यामुळे हा माझा शेवटचा प्रश्न अंतिम प्रश्न असणार आहे आणि तेवढाच भावनिक सुद्धा असणार आहे. सर, शेवटी महाराष्ट्रातील सर्व सुरक्षा जवान बांधवांना आणि शासनाला तुम्हाला काय सांगायचे आहे? महाराष्ट्र शासन आम्ही सुरक्षा रक्षक सुरक्षा जवान 12 तास 8 तास ड्युटी करून अहोरात्र कर्तव्य बजावत असतो. तरी कुटुंबाच्या गरजा किंवा घरखर्च म्हणा, शाळेचं शिक्षण मुलांचं आलं त्याच्यामध्ये, त्या तत्पुंच्या पगारामध्ये आपल्याला ते न परवडण्यासारखं आहे. बरोबर. आता पगारवाढीचं जर आता भाजीपाला जरी घ्यायला गेला तर भाजीपाल्याला घ्यायला गेला तरी एवढे खर्च होतो की या पगारामध्ये करणं हे शक्यच नाही ना आपल्याला या पद्धतीने. त्याच्यामुळे कसं शासनाला मी एक विनंती करतो की आपण सन्मानजनक किंवा सहानुभूतीपूर्वक आपल्याला पगारवाढ मिळवून द्यावी, ही नम्र विनंती आहे शासनाला आपल्याला. बरोबर आहे मित्रांनो. वाढती महागाई आणि कुटुंबाच्या गरजा लक्षात घेता सहानुभूतीपूर्वक सरकारने पगार वाढवला पाहिजे. कारण पगार वाढ ही सुरक्षा रक्षकांचा हक्क आहे, सुरक्षा रक्षकांची गरज आहे. त्यामुळे शासनाने सहानुभूतीपूर्वक हा पगार वाढ करणं महत्वाचं आहे. बरोबर ना? बरोबर आहे. आणि मला वाटतं शासनाने ह्याकडे गांभीर्याने लक्ष देणं गरजेचं आहे, गांभीर्याने बघणं गरजेचं आहे. कारण प्रत्येक सुरक्षा जवानाला वाटतं की खूप महागाई वाढलेली आहे, खूप मुलांच्या शाळेचा खर्च वाढलेला आहे. त्याच्यामुळे त्यांना सन्मानपूर्वक पगारवाढ हवी आहे आणि ती पगारवाढ शासनाने लवकरात लवकर करावी. ह्याकडे प्रत्येक सुरक्षा जवानांचं, महाराष्ट्रातील सगळ्या जवानांचं ह्याकडे लक्ष लागू नये. आणि मी पर्सनली सांगतो मित्रांनो की पगारवाढ तर झालीच पाहिजे आणि जर उलट झालं तर आपण सगळ्यांनी एकत्र येऊ. आपण एकत्र आपल्या काही ज्या काम करणाऱ्या आपल्या संघटना आहेत, सगळ्याच संघटना काम करत नाहीत, फक्त श्रेय घेण्यासाठी पुढे येत असतात. परंतु आपल्या मंडळातील लोक पण म्हणतात की संघटनांची काय गरज आहे, पण नाही, संघटना असणं तेवढंच महत्वाचं आहे. कारण संघटना असतील तर तुम्ही तुमचा हक्क कुणावरही गाजवू शकता. जर संघटना नसेल तर तुम्ही तुमचा हक्क कुणावर गाजवू शकत नाही. तुमच्यावर बऱ्यापैकी अन्याय होऊ शकतो. त्या अन्यायाला जर वाचा फोडायची असेल तर आपल्याला संघटना असणं महत्वाचं आहे. आपल्या काही 2-4 संघटना आहेत त्या काम करत आहेत, त्यांच्यासोबत आपण त्यांना सोबत घेऊ आणि त्यांना आपण एकजूट ठेवू आणि आपला पगारवाढ करून घेऊ. बरोबर ना? चला तर मित्रांनो, असं आपण एकत्र राहूया आणि लवकरात लवकर आपली पगारवाढ करून घेऊया. आणि आता जास्त बोलत नाही, आपल्या सरांचे क्वेश्चन तर झालेले आहेत आणि माझी उत्तर संपलेले आहेत. ह्यांची उत्तर संपलेली आहेत, माझ्याकडचे क्वेश्चन संपलेले आहेत. त्याच्यामुळे हा व्हिडिओ मी जास्त लांबवत नाही. व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. भेटूया अशाच वेगवेगळ्या व्हिडिओसाठी. तोपर्यंत बाय बाय, टाटा. आणि सर काय म्हणतात बघूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर, तुम्ही माझ्या चॅनलमध्ये नवीन आलाय, काय सांगाल माझ्या चॅनलला, आमच्या सुरक्षा जवानांना काय सांगाल? काय आणि कसं आहे, माझं जे चॅनल आहे फक्त सुरक्षा जवानांसाठी नाही, अदरवाईज सर्व प्रकारचे माझ्या या चॅनलमध्ये व्हिडिओ येत असतात. म्हणजे ग्रामीण भाग असू दे, शहरी भाग असू दे, दैनंदिन कामकाज असू देत, म्हणजे ऑल व्हिडिओमध्ये माझ्या सगळं म्हणजे मिक्स कंटेंट असणारा हे माझं चॅनल आहे. आणि आता सध्या परिस्थितीनुसार मी आपल्या सुरक्षा रक्षकांच्या बाजूने व्हिडिओ बनवत आहे. सुरक्षा जवानांच्या थेट ऑफिसमध्ये येऊन मी हे व्हिडिओ तयार करत असतो. आणि मला वाटतं आता काही ठिकाणी कॅमेरे अलाउड नाहीत. हा मी मोबाईलमधून सगळा व्हिडिओ जो आहे तो शूट केलेला आहे.
कारण ह्या झोनमध्ये जो शिफ्ट झोन आहे त्या ठिकाणी कॅमेरे अलाव नसल्यामुळे मोबाईलमधून केलेलं आहे. परंतु ज्या पद्धतीने माध्यम कोणतंही असू दे, भले कॅमेरा असू दे, पण आपली जी व्यथा आहे ती प्रत्येक सुरक्षा जवानापर्यंत आणि शासनापर्यंत त्याच तात्पर्याने आणि त्याच जबाबाने शासनापर्यंत ही आपली गेली पाहिजे, है ना. बरोबर आहे. तर कुठेतरी हा निर्णय होऊ शकतो. सर काय सांगाल, माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन आहात, काय माझ्या चॅनलला जे लोक व्हिडिओ बघतात त्यांना तुम्ही काय बोलू शकता? या चॅनेलवरून जे आपण व्हिडिओ बनवतो, हे सुके साहेबांनी जे त्यांचे यूट्यूब चॅनेल खोललेले आहे ते चांगल्या रीतीने म्हणजे सुरक्षा रक्षकांच्या जवानांच्या हेतूने चांगलेच आहे. आणि ॲक्च्युली असं एवढंच नाही की म्हणजे ते बाहेरचे सुद्धा व्हिडिओ असे हे करत असतात, काढत असतात. त्यामुळं त्या चॅनेलचं सुद्धा आणि चॅनेलचे पण आभार मानतो. आणखी परत सुरक्षा रक्षकांनी त्यांना सबस्क्राईब किंवा बेल आयकॉनचं बटन दाबणे, लाईक करून सबस्क्राईब करावं. ठीक आहे. सरांनी बोलले धन्यवाद. तर हा व्हिडिओ इथंच थांबवतो, जास्त बोलणार नाही मी. जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय जिजाऊ, जय सुरक्षा रक्षक.